वाल्मिका सारिका माध्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा स्नेहातिरीचा विमाग विलसे आधार शृंगावरी नामे सज्जन श्लोके वसरिया श्री उर्वशीचे केली साकेतादिकपी कपी भगवती हे देव ज्याचे श्री हे तेजा उदरादास विकसे जोया जना उत्तरी. समर्थ कृपेने 7व्या दशकाला सुरुवात करणार आहोत. म्हणता म्हणता बराचसा भाग आपण म्हणजे आता अध्यात्मविद्या म्हणजे काय हे आज सुरुवात करणार आहोत. या अर्थाने या ग्रंथाचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाची सुरुवात होणार आहे. आपण ज्ञानदशकात पाहिलं 5व्या अध्यायापासूनच तशी सुरुवात झाली गुरुनिश्चयापासून की हे सगळं आहे ते आपल्या सामान्य लोकांच्या भौतिक सगळ्या गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते नरदेह असणाऱ्यांनाच समजून घेणं शक्य आहे. आणि म्हणून हा आपला सगळा एवढा म्हणजे मेहनत चालली आपली की हे काय आहे की नरदेह आहे तर आपल्याला हे कळलं पाहिजे. आज तसं म्हटलं तर समाज थोडा मोठा आहे. 60-62 ओव्या आहेत आणि या सगळ्या ओव्यांमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी समर्थ आपल्याला शिकवणार आहेत की ही अध्यात्मविद्या म्हणजे नेमकं काय आहे. नाव दिलं आहे दशकाला चतुर्दश ब्रह्म म्हणून. आता एकीकडे ब्रह्म आधीच्याच 6व्या दशकातल्या 10व्या समासात सांगून झालं की ते अनिर्वाच्य आहे, शब्दामध्ये सांगता येत नाही आहे. लक्ष समजून घेण्यासाठी लक्षांश ज्याला म्हणतात त्या लक्षांशाचा आधी समजून घ्यायचा अर्थ आपण त्यासाठी पाहिलं होतं. भाषाशास्त्राचा आधार घेऊन एखाद्या शब्दाचा नुसता शब्दार्थ आणि त्या शब्दाच्या मागे असणारा अर्थ हा वेगळा किती असू शकतो, कुठल्या परिस्थितीत कोण ते शब्द उच्चारतो आहे त्यावर ते सगळं अवलंबून असतं असा विचार नुकताच आपण पाहिला. आणि त्या पार्श्वभूमीवर आता एकदम 14 ब्रह्मांचा काय विचार सांगतात. जर वाचलेलं सांगता येत नाही तर एवढी नावं कशी काय दिली असं स्वाभाविक वाटेल. परंतु उपनिषदांचा आधार घेऊन समर्थ आपल्याला सांगणार आहेत की बृहदारण्यक उपनिषदामध्ये हा विषय पहिल्यांदा आला आहे की अशा प्रकारे 14 ब्रह्माची नावं. पण हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही असं करून करून या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या आहेत आणि परत ब्रह्म म्हणजे काय ते शब्दात न सांगता समजून या असंच सांगितलं आहे. सांगायचं आहे तेच, परंतु ते सांगण्यासाठी काहीतरी गृहीत धरावं लागतं. बीजगणितात असतं ना की आपल्याला एक्स मानावा लागतो आणि मग तो मानायचा, सगळं गणित सोडवायचं, एक्सची किंमत घ्यायची आणि मग आपल्याला तो एक सोडून द्यायचा असतो. तसं इथे थोडंसं होणार आहे. आपल्याला आधी ब्रह्माची कल्पना मांडून दाखवणार आहेत आणि त्या 14ही गोष्टी कशा पुरेशा नाहीत असं सांगून ब्रह्म वेगळं कसं आहे ते पण सांगणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या समासामध्ये आपल्याला शिकायचा आहे की मराठी भाषेबद्दल 350 वर्षापूर्वी समर्थांच्या वेळेलासुद्धा नाही म्हटलं तरी थोडंसं संस्कृतमध्येच या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे खरं त्याच्या आधी 400 वर्ष माऊलींनी गीता मराठीत आणली. म्हणजे खरं समाजाला आता मराठीची आवश्यकता काय आहे किंवा बोली भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये हे सगळं वाङ्मय यावं गरज खरं म्हणजे समाजाला कळली होती. पण तरी देखील समर्थांच्या काळातसुद्धा की हे सगळं काही एका विशिष्ट समुदायाकडे आणि संस्कृत भाषेकडेच असावं असा कल होता. तर ते जाण्यासाठी समर्थांनी पुन्हा की भाषा ही गोष्ट महत्त्वाची नाही, संस्कृतमध्येच ते असलं पाहिजे असं नाही, आपल्याला समजेल असं असलं की झालं. जसं आहे ना की आता 350 वर्ष झाली, आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे सगळं इंग्रजीमधून करावं. मराठीत आणलं, आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट. कालच मी 2-4 मैत्रिणींना मेसेज टाकला. काल एक चांगला हे आलं आर्टिकल आलं आहे की एका मोठ्या बलाढ्य अगदी सर्व दृष्टीने श्रीमंत असणाऱ्या माणसाचं नुकसान झालं, सगळा धंदा त्याचा बुडाला. आणि मग तो काय मित्राकडे गेला, वाचला असेल व्हॉट्सअपवर आलेलीच गोष्ट आहे. आणि मग मित्राकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यायचा ठरवला तर मित्राने काही सल्ला न देता त्याला म्हणाला पहाटे लवकर उठ. आता पहाटे लवकर उठ एवढंच सांगितलं. आणि मग त्याच्यावरती पहाटे लवकर उठण्याचे जे काही फायदे आहेत त्याची एक 7 कारणं त्याने आपल्याला दिली. हे सगळं एवढं मोठं आहे की हे छोट्या ह्याच्यामध्ये आणि इंग्रजीमध्ये जर आलं तर आपल्याला पुढल्या पिढीला सांगता येईल. मग मी 2-4 मैत्री टाकला आहे इंग्लिशवरती प्रभुत्व असणाऱ्या की जरा हे थोडं लहान करून द्या, आम्हाला लहान करा आणि इंग्रजीमध्ये करा की जे पुढल्या मुलांना
मुलांना झटपट लागतात, जे काय ताई पटकन सांग, त्यांचं असं असतं. मग ते पटकन सांगायचं असेल आणि पटायला हवं असेल तर त्यांच्या भाषेत सांगायला हवं. जी गोष्ट माऊलीने केली, जी गोष्ट समर्थाने केली, तीच गोष्ट आता आपल्याला करायला हवी आहे. पुढल्या जनरेशनला कळायला हवं असेल तर आपल्याला हे का धरून चालणार नाही की मराठीच असलं पाहिजे, संस्कृतच असलं पाहिजे. हां, त्याचं मोठेपण आपण जरूर सांगायचं आहे की भाषांची जननी आहे. संस्कृत आलं की सगळ्या भाषा कशा येतात. अगदी कॉम्प्युटरनी पण आता सिद्ध केलेलं आहे की एक संस्कृत येत असलं तर आपोआप बाकीच्या भाषा सहज येतात. पुन्हा संस्कृत भाषेचं एक महत्त्वाचं विशेष आहे की वारंवार आपण जर ते म्हणत राहिलो तर आपल्याला ती भाषाच अर्थ सांगते. गीतेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला कळेल की आपण वारंवार गीतेचा अध्याय म्हणा, पाठ करा, ते शब्दच आपल्याला अर्थ सांगतील. आपोआप आपल्याला कळायला लागेल की काय आहे. संजय उवाच तंतथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदन. कळायला लागतं आपल्याला की हा संजय म्हणतो आहे, मग कोणाला म्हणतो आहे, मग धृतराष्ट्राला म्हणतो आहे, उवाच मधुसूदन, कृष्ण काय म्हणाला ते सांगतो आहे. आपोआप शब्द आपल्याला अर्थ सांगतात, आपोआप सांगतात. तर हा मोठा संस्कृतचा महत्त्वाचा विषय आहेच. परंतु काळाचा विचार करता आपल्याला बदल करावा लागतो. जसं आपण घरामध्ये पाहतो ना, नातवंडांना आपल्याला वाटतं मराठी आलं पाहिजे. मग आपण प्रत्येक वेळेला त्याच्या पुस्तकातलं त्याला ए फॉर ॲपल शिकवलं तरी लगेच पुढे सफरचंद म्हणतो. म्हणजे त्याला दोन्ही यावं अशी आपली अपेक्षा असते. तर हे जसं आपण करतो आहे तसंच थोडंसं समर्थ आपल्याला सांगणार आहेत की मराठीमध्ये असलं तरी काही बिघडत नाही आहे. हे सगळं संस्कृतमध्ये असलं पाहिजे असं नाही. आपण शाळेमध्ये असताना कविता शिकलो आहे, भव्य हिमालय तुमचा आमचा पण केवळ माझा सह्याकडा. तसं आहे की आपल्या सह्याद्रीचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. हिमालय सगळ्यांचा आहे, इंग्रजी सगळ्या जगभर चालली आहे, मराठीचा अभिमान असलाच पाहिजे, संस्कृतचा अभिमान असलाच पाहिजे. तो आपण टाळायचा नाही आहे. तर तोही विषय आपल्याला या समासामध्ये समर्थ सांगणार आहेत. त्यामुळे एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आणि तिसरं निश्चयात्मक बुद्धी. याच्याबद्दल जी गीतेमध्ये गोष्ट आहे की आपल्याला चंचल मन आहे, मान्य आहे, पण या चंचल मनाला स्थिर करायला आपल्याला भगवंतानी एक बुद्धी नावाची गोष्ट दिली आहे. त्या बुद्धीचा वापर करून आपण त्या चंचल मनाला स्थिर करू शकतो. पण ती बुद्धी कशी असली पाहिजे तर ती निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. इतका त्या बुद्धीचा त्या मनावरती ताबा असला पाहिजे की मन इकडे तिकडे भरकटत जाताच कामा नाही. अशा पद्धतीचा विचार आपल्याला या समासामध्ये शिकायचा आहे. तरी 14 ब्रह्मांची जी कल्पना आहे, मगाशी मी म्हटलं तसं की बृहदारण्यक उपनिषदातून आलेली आहे. आणि दासबोधाच्या ग्रंथाची सुरुवात करताना समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती. म्हणजे मी हा जो दासबोध ग्रंथ लिहिला आहे हा या सगळ्यांचा आधार घेऊनच लिहिलेला आहे. त्यामुळे तो जो काही विषय मांडणार आहे समर्थ, त्या विषयाला आधार काय आहे हा जागोजाग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे एखाद्याला दासबोधावर PhD करायची असेल तर हा एक विषय घेण्यासारखा आहे की संबंध 20 दशक 200 समासामध्ये जिथे जिथे आधारभूत म्हणून श्लोक आलेले आहेत, वेदातले आहेत, उपनिषदातले आहेत, गीतेतले आहेत, तेवढ्यावरच फक्त PhD करायची असा सुद्धा विषय घेता येईल. इतका आधारभूत ग्रंथ हे समर्थांनी घेतलेले आहेत. त्यामुळे 14 ब्रह्माचा निरास आणि हळूहळू त्या निरास करायचं 14 ब्रह्माचं आणि पुन्हा जायचं स्वरूपापर्यंतच हाच विषय आपल्याला या समासात ते सांगणार. एकूण असं आहे ते जे स्वरूप आहे ते स्वरूप आहे ते आपल्याला ज्ञानचक्षूनं समजून घ्यायला हवं आहे. आता गोष्ट खरीच आहे, तुमच्या आमच्या जवळ जे चक्षू आहेत, चर्मचक्षू आहेत, त्यांनी ह्या गोष्टी दिसत नाहीत. कारण ही देवाणघेवाणीची गोष्ट नाही. वस्तू दिसते, ही काही वस्तू दिसणार नाही, म्हणून याला ब्रह्मवस्तू म्हटलं आहे. आणि या ब्रह्मवस्तूसाठी ज्ञानचक्षूची गरज आहे. त्या बिचाऱ्या अर्जुनाला सुद्धा भगवंताला दिव्यदृष्टी द्यावी लागली, तेव्हा कुठे त्याला ते सगळं पाहता आलं. तुमची आमची तर कथाच वेगळी आहे. त्यामुळे आपल्यालासुद्धा हे काही लगेच कळणार नाही आहे. त्यामुळे आपण या 14 ब्रह्माचा निराश करून स्वस्वरूपापर्यंत जाण्याचा सगळा प्रवास करूया. त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतील. पहिल्या सुरुवातीला समर्थ आपल्याला सांगणार आहेत की हे जे काही सद्वस्तूचं, ब्रह्मवस्तूचं, परब्रह्माचं दर्शन आपल्याला कळणार आहे किंवा स्वरूप आपल्याला जे निश्चित करायचं आहे त्याच्यासाठी आपण एक करायला हवं की ज्या ज्या ऋषींनी मुनींनी काही साधनेनं काही एक
ज्याला तत्त्व म्हणतो ती तत्त्व आपल्याला सांगितली आहेत, तर त्याच्यावर आपण थोडा विश्वास टाकून पुढे गेला पाहिजे. मग असे जसं म्हटलं की काहीतरी मानायला हवा, अगोदर एक्स मानायला हवा, मग गणित सगळं सुटतं, मग त्या एक्सची मदत सोडून द्यायची. तसं ऋषीमुनींनी काही आपल्याला तत्त्व सांगितले, दृष्टांत दिलेले आहेत, त्यांच्या साधनेतून त्यांना जे कळलं आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. शुक वामदेवापासून अगदी श्रीराम श्रीकृष्णापर्यंत अनेकांना या स्वरूपाचा, या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आला आहे. तो आपण अमान्य का करायचा? तर त्यांना हा जर आलेला आहे तर आपण थोडासा त्याच्यावर विश्वास ठेवूया. आणि समर्थ तर स्वतःच्या उपासनेची पण शपथ घेऊन आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मला त्याचा स्वरूपाचा काय जो अनुभव आहे तो मला आला, तुम्हाला पण येईल, असं स्पष्टपणाने ते सांगतात. वामदेवाचा उल्लेख मुद्दामच करायचा हा वैदिक काळामधला एक विशेष अधिकारी असणारा ऋषी होऊन गेलेला आहे. या वामदेवाबद्दल असं सांगतात, त्यांनी एवढी तपश्चर्या केली की त्याला आईच्या गर्भातच, म्हणजे आधीच्या जन्मातल्या तपश्चर्येचंच फळ म्हणूया, आईच्या गर्भातच त्याला अनेक गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या. ऋग्वेदाच्या 4थ्या मंडलामध्ये 58 सूक्तं आहेत, त्यातली 55 सूक्तं एकट्या वामदेवाची आहेत. इतका या वामदेवाचा या क्षेत्रामध्ये फार मोठा अधिकार आहे. बाकी तर आपल्याला अनंत ऋषी माहिती आहेत. आपल्यासाठी ना अनेक मंडळींनी रेडीमेड आपल्यासमोर ताट वाढून ठेवलं आहे. शंकर अभ्यंकरांनी भारतीय संस्कृतीमधल्या ऋषीमुनींवरती एक अख्खा खंडच लिहिलेला आहे. आपण अल्फाबेटिकली जावं आणि वामदेव काढावा, आपल्याला वामदेवाचं सगळं समोर येतं. इतक्या सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्याला गोष्टी आहेत, आपल्याला काहीच त्रास नाही आहे. तर अशा पद्धतीनं या ऋषीमुनींनी सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवून आपण या अध्यात्मविद्येच्या प्रांगणात प्रवेश केला तर आपल्याला चटकन आपली प्रगती होईल, वाट आपल्याला चटकन मिळेल, असा त्याचा अर्थ. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला या समासात किंवा या दशकाची सुरुवात जी पहिल्या समासात आपण करणार आहोत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा समर्थांनी गणेशवंदन, शारदावंदन, सद्गुरुवंदन, श्रोतेवंदन या सगळ्यामध्ये काही ओव्या खर्च केलेत. आपल्याला असं वाटतं की आता सुरुवातीला झालं ना, प्रत्येकाचा एक एक समास स्तवनाला खर्च करून झाला आहे, आता हे परत कशासाठी, असं स्वाभाविकच आपल्याला मनात येतं. पण समर्थांची एक विशेष ही अशी आहे की ते दरवेळेस काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला सांगतात. आता या ठिकाणी 6 ओव्या त्यांनी गणेशवंदनेसाठी केली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठीक आहे गजाननाचं सगुण रूपाचं वर्णन केलंच आहे, केलं नाही असं नाही. जसं पहिल्या गणेश स्तवनामध्ये आपण पाहिलं आहे की सगुण रूपाचंच वर्णन सगळं आहे. गणेश विद्येची देवता एवढं सांगितलं, पण सगुण रूपातलाच गणेश सांगितला. त्याचे डोळे कसे आहेत, त्याची सोंड कशी आहे, त्याचं पोट कसं मोठं आहे वगैरे वगैरे. आता इथे आपल्याला एवढ्या मोठ्या ह्याच्यात नाही, पण त्यांनी आपल्या पहिल्या 6 ओव्यांमध्ये निर्मिती करणारा, आता आपण अशा ठिकाणी आहोत, अध्यात्मविद्येबद्दल बोलतो आहे, त्यामुळे अगदी या विद्येसंबंधीसुद्धा सांगणारा हा विद्येची देवता असणारा गणेश आहे. म्हणून त्याचं पुन्हा एकदा त्याचं कौशल्य दाखवण्यासाठी, त्याची ह्या प्रतिभेची आपल्याला कल्पना यासाठी पुन्हा एकदा त्या गणेशाचं स्तवन पहिल्या 6 ओव्यामध्ये केलं आहे. वर्णन केलं आहे त्यांनी की कुबेराकडे जशी भरपूर संपत्ती, आपल्याला माहिती आहे की आपण वत्साची आणि कौत्साची गोष्ट ऐकतो की काही आपल्याला कमीत की कुबेराकडे जायचं की कुबेर आपल्याला सगळं देतो आहे, कारण तो मुळी त्याच्या जो अफाट संपत्ती आहे. तर कुबेराकडून जशी संपत्ती घ्यायची, वेदांपासून जसं परमार्थातलं ज्ञान घ्यायचं, परमार्थाचं ज्ञान काय की वेदांकडे जायचं, वेदांमध्ये सांगितलं म्हणजे ते बरोबर, अशा पद्धतीनं बघितलं जातं. तसं आपल्याला ते सांगतायत की गणेशापासून सगळ्या विद्या आणि सगळ्या विद्यांचं कौशल्य. आता आपल्याकडे स्किलला फार महत्त्व आहे मोदींच्या राज्यात, त्यामुळे ह्या कौशल्याचा विचारसुद्धा गणेशाकडच्या बघूनच केलेला आहे. तर हे जसं आहे तसं कौशल्य हवं असेल एखाद्या क्षेत्रामध्ये, काही विद्या संपादन करायची असेल तर कुठं जायचं, तर गणेशाकडे. पैशासाठी जसं कुबेराकडे जायचं, ज्ञानासाठी जसं वेदांकडे जायचं, तसं या विद्येसाठी आणि विशेष कौशल्यासाठी जायचं कुठे तर गणेशाकडे, असं ते आपल्याला मुद्दाम पहिल्या 6 ओव्यांमध्ये सांगताय. यासाठी गणेशाचं महत्त्व आपल्याला कळावं म्हणून. योगायोगाचा विषय आहे की आता गणेश जयंती येते. मी अगदी सुरुवातीला गणेश स्तवन करताना एक विषय सांगितला होता. जुन्या लोकांना माहिती आहे, पण काही नवीन मंडळी आहेत की आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की भाद्रपदामध्ये गणेश जन्म झाला ना, आता पुन्हा माघात गणेश जन्म काय? ह्या मोठ्या लोकांचे 2-2दा कशाला गणेश जन्म म्हणजे जन्म असतात, कोण जाणे, मोठ्या लोकांचे असतात. गणेशाचं पण तसंच आहे का? तर तसं नाही आहे. माघातला जो आहे तो सत्यविनायक आहे.
गणेशाने प्रत्येक वेळेला प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी अवतार धारण केलेला आहे. आणि त्यामुळे आता जो आपण माघामधला गणेश जन्म साजरा करतो तो की आपली सोय म्हणून नाही आहे की भाद्रपदामध्ये फार पाऊस असतो तेव्हा काय सगळ्यांना जमत नाही सार्वजनिक गणेशोत्सव मग आपला माघात करावा असं काही त्याच्यात नाही आहे. तो जो आहे तो शंकर पार्वतीचा गणेश आहे आणि हा जो आहे तो आदित्य आणि कश्यप ऋषींचा गणेश आहे. त्या माघातला उत्सव हा माघी उत्सव हा विनायकाचा सत्यविनायक ज्याला म्हणतात त्याचा आहे. पण आपल्या दृष्टीने आपण असं लक्षात ठेवूया की बुद्धिदाता तो आहे. त्या बुद्धिदात्याचं स्मरण आपण करावं त्याचं आपल्याकडे लक्ष असायला हवं. म्हणून मधून आपण पण त्याच्याकडे लक्ष द्यावं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा समर्थाने गणेशाचं स्तवन केलं आहे. त्याला जोडून गणेश आला की शारदा आलीच. कारण गणेश विद्या देतो पण त्याचं जे प्रेझेंटेशन असतं त्याच्यासाठी शारदा लागते. हो, सरस्वतीचं काम ते आहे की योग्य वेळेला योग्य ती गोष्ट आपल्याला आठवणं. यासाठी शारदेचं स्तवन पण समर्थाने केलं आहे. त्या शारदेला निरनिराळी नावं आहेत ती पण आपण स्तवनामध्ये शिकलो आहे. तिलाच वेदमाता म्हटलं आहे, तिला स्फूर्तिरूप म्हटलं आहे. तीच प्रतिभा देणारी आहे. सगळ्या कवी लेखक यांचं ते म्हणतात तशी ती शारदेचं स्तवन ते करतात. अशी ही शारदा आहे. तिचं पण समर्थाने स्तवन केलं आहे. आणि मार्गदर्शक असणाऱ्या सद्गुरूंचं पण स्तवन केलं आहे. म्हणजे पहिल्या 18 ओव्या पुन्हा एकदा या स्तवनामध्ये समर्थाने खर्च केले. आता असं आहे ना की बद्धसाधक मुमुक्षु सिद्ध या 4 प्रकारच्या माणसांमधल्या आपण सगळेजण 7व्या दशकापर्यंत आलो आहे म्हणजे मुमुक्ष स्थितीला आलेलो आहोत. आणि म्हणून मुमुक्षांनी आता काय करावं या दृष्टीने ते आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन कसं मिळवायचं ते सांगणार. आणि मग जाता जाता माऊलींसारखा एक दृष्टांत पण त्यांनी दिला आहे की चातक पक्षी जसा जमिनीला स्पर्श करणारं पाणी पित नाही तो वाट बघतो आकाशाकडे चोच उघडून बसतो. आकाशातलं डायरेक्टच पाणी त्याला लागतं. तो जमिनीला स्पर्श केलं पाणी पिणारच नाही. तो जसा चातक असतो तसा हा मुमुक्षू जो आहे तो सद्गुरूंकडे वाट बघत असतो की त्यांच्याकडूनच मला या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे सद्गुरूंचं महत्त्व सांगण्यासाठी ही छान मोठी एक उपमा समर्थाने आपल्यासमोर मांडली चातकाची की आपण मुमुक्षुनी कसं असलं पाहिजे की सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होणार आहे. त्याच्याकडे आपण चातकासारखी वाट बघितली पाहिजे. त्याच्यावरती पूर्ण मार्गदर्शक म्हणून विश्वास टाकून त्याच्या चरणाशी बसलं पाहिजे की आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर होणार आहेत आणि जी काही आपण ब्रह्मवस्तू म्हणतो आहे त्या ब्रह्मवस्तूची प्राप्ती आपल्याला निश्चितपणानं होणार आहे. असा सगळा 18 ओव्यांपर्यंत त्यांनी विचार केला. 18वी जी ओवी आहे ती थोडीशी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अशा अर्थाने की समर्थांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. कल्याण गडावर राहत होते. समर्थ पण कल्याण गडावर होते. कल्याण शक्ती सामर्थ्य चांगलंच होतं आणि मग कल्याणाला एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. समर्थांना कफाची व्यथा होती त्यामुळे समर्थांना साठवलेलं पाणी चालायचं नाही, वाहतं पाणी लागायचं. आणि मग खाली उरमोडी नदी, नावच उरमोडी, आणि भरलेलं घेऊन वरती यायचा हंडा. हे काम बिचाऱ्या कल्याणाला दिलं होतं. आता कल्याण हे काम करणार, समर्थांना प्यायचं पाणी आणून देणार, हंडाभर दिवसभर लागेल एवढं, आणि ते त्याच्यामध्ये वेळ जायचा त्याचा. रिकामा हंडा खाली घेऊन जायचा पण भरलेला वरती आणायचा आहे. आणि मग सगळे जे बाकीचे होते तिथे असणारे महंत ते स्वाभाविकच कल्याणावरती आपाखड करायचं की याला काही कामच नको करायचं, एक आपलं पाण्याचं काम केलं की झालं, नुसता खातो आणि माजतो आहे. बरं त्याला दिलं होतं विशेष शिधा की त्याला गूळ पाहिजे, हरभऱ्याची डाळ पाहिजे, त्याला ताकद त्याची चांगली राहायला पाहिजे, श्रमाचं काम करतो, असं जरा कल्याणाचं कौतुक होतं आहे असं बाकीच्यांना फार वाटलं. आणि म्हणून त्याच्याबद्दल थोडा रागही होता. समर्थ परीक्षा घ्यायचे महंतांची. सगळी होती छोटी छोटी मुलं, 14, 15, 16 वर्षाची मुलं समोर. पण या मुलांच्या मनातला हा जो भाव आहे की एकमेकांमधला नाही म्हटलं तरी जो काही मत्सर भाव असतो तो जायला पाहिजे म्हणून मधून ते अशी परीक्षा घ्यायचे. तर एक दिवस सगळे शिष्य सभोवताली बसले होते. कल्याण नव्हताच. कल्याणाचं काम चालू होतं पाणी भरण्याचं, तो कुठे असणार. त्यामुळे सगळ्यांना त्यांनी विचारलं. समर्थांचं एक हे असायचं की इथे रोज दिसाभाजी काहीतरी लिहावे, त्या रोज दासबोधाची काही 4 पानं लिहायचीच. मग समर्थांनी विचारलं शिष्यमंडळींना, तू किती वेळा दासबोध लिहिलास, तू किती वेळा लिहिलास, तू किती वेळा लिहिलास. सगळ्यांनी अभिमानाने आपली संख्या सांगितली. कोणी 10 वेळा, कोणी 15 वेळा, कोणी 20 वेळा लिहून झाला आहे वगैरे वगैरे. आणि मग समर्थ म्हणाले, वा छान, तुम्ही सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय. मग म्हणाले, मला एक ओवी अडली आहे आणि त्याचं पुढलं चरण काही मला आठवत नाही आहे. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची करणी, 2 अर्ध्याच्या पुढलं आठवत नाही आहे. सगळेजण लागले विचार करायला.
तुम्ही इतक्या वेळा दासबोध लिहिलं आहे, तुम्हाला नक्कीच आठवेल. म्हणून सगळेजण आपापसामध्ये हे करतात, पुढली ओळी अर्धा चढकी आठवेना. बऱ्याचदा आपलं असं होतं की आपलं पाठ असतं, पण आधी 2 चरण सांगितले अगदी डोळ्यासमोर आहे पण आठवत नाही. तसं सगळी मुलं एकमेकांच्यात म्हणायला लागली आणि मग समर्थ म्हणाले, नाही का तुम्हाला आठवत, आपण कल्याणाला विचारूया. कल्याणाला काय येणार आहे, तो तर कधीच व्हायला येत नाही. पण तरी देखील कल्याणाला बोलावलं. कल्याणाला विचार, तू किती वेळा दासबोध लिहिलाच? नाही म्हणाले, मी एकदा पण लिहिला. तुम्ही सांगितलात आणि मी लिहिला तेवढाच. तुम्ही सांगत असताना मी लिहिला, पण नंतर मी कधीच नाही लिहिला. मग काय तुला येणार आहे, तुला विचारून काय फायदा? तर म्हणाले, नाही विचारा, बघूया तरी. आणि त्यांनी मात्र पूर्ण ओवी सांगितली. ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची करणी, देहाविण लोटांगणी तया प्रभोसी. आणि ती ओवी जी आहे ती 18वी आहे, ज्याची परीक्षा म्हणून समर्थांनी घेतली. आता त्या असं जर समर्थांनी परीक्षा म्हणून ओवी घेतली तर ती तेवढीच महत्त्वाची असणार. आणि मग तो जो अर्धा चरण शिष्यांकडून त्यांना हवा होता तो काय आहे, तर देहाविण लोटांगणी. लोटांगण घालायचं आहे सद्गुरू पुढे, भगवंतापुढे, देहाविण. आणि देहाविण लोटांगणी तया प्रभूसी, देवासमोर सद्गुरूसमोर आपल्याला लोटांगण घालायचं आहे आणि देहाशिवाय घालायचं आहे. आता ब्रह्मवस्तूकडे. त्या ब्रह्मवस्तूकडे जाण्यासाठी ही काय आहे ब्रह्मवस्तू, तर ब्रह्मवस्तू देह असेपर्यंत ब्रह्म नाहीच कळणार. देहातीत झालं तेव्हाच आपल्याला ब्रह्मवस्तू कळणार आहे. हे सहज कळण्यासाठी समर्थांनी या ओवीचा आधार घेतला आणि ती ओवी या समासात आहे. हे आपण लक्षात ठेवण्यासाठी जरा कल्याणाचा एक प्रसंग तुम्हाला सांगितला एवढंच. आणि त्यानंतर 19 ते 26 या ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला आत्मज्ञान करून घेतलंच पाहिजे, म्हणजे अध्यात्म ग्रंथ अभ्यासलेच पाहिजेत असं थोडं कंपल्सरी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की हा जो सगळा दृश्य जग आहे ना, हे एक दीर्घ स्वप्न आहे. कितीतरी वेळा इथे आलो आहे, कितीतरी वेळा कदाचित यायचं पण असेल आपल्याला, परंतु हे सगळं जरी असलं तरी आत्ता आपल्याला नरदेह मिळालेला आहे, तर आपण आत्मज्ञान करून घेतलंच पाहिजे. बाकी काही मिळवा न मिळवा आत्मज्ञान मिळवलंच पाहिजे, अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास केलाच पाहिजे असं ते आपल्याला सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याची आपली तयारी पण ते करून घेणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी अध्यात्मविद्या विद्यानाम हे महत्त्वाचं एक सूत्र आपल्याला या समासात सांगितलं आहे. काय आहे, त्या अध्यात्मविद्येला विविध प्रकारची नावं आहेत. कोणी त्याला गणेश विद्या म्हटलं आहे. आता मगाशी आपण गणेशाच्या स्तवनाचा विचार केला तर तो गणेश असा विद्येची देवता आहे. त्यामुळे अध्यात्मविद्येलासुद्धा गणेशविद्या, ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान, पराविद्या अशी विविध नावं आहेत. कुठलंही नाव घेतलं तरी अर्थ तोच आहे. या अध्यात्मविद्येचा शब्दशः अर्थ पाहिला तर आधी म्हणजे विषय आणि आत्म म्हणजे आत्मा, आत्म्याविषयी सांगितलेलं त्याला अध्यात्म म्हणायचं, की ज्यामध्ये आत्म्याविषयी काहीतरी सांगितलेलं आहे ते अध्यात्मविद्या. इतका सगळं खरं म्हणजे सोपा अर्थ. देहाविषयीच्या गोष्टी पुष्कळच आहेत, त्याच्याबद्दल खरं बोलायलाच नको. आपण किती देहामध्ये अडकलेलो आहे. अगदी पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवासंबंधी काही ना काहीतरी आपली तक्रार आहेच. रोज काही ना काहीतरी आपण, कारण देहाविषयी आपण जोडलेच गेलेलो आहोत. या देहाला बाजूला करायचं आणि त्याच्या तो देह चालवणारा जो आहे आत्मा, त्या आत्म्याविषयी ज्ञान करून घ्यायचं. हे खरं म्हणजे आपलं नरदेहात आल्याचं महत्त्वाचं काम आहे, नरदेहात आल्यावर करायचं. तर आता मगाशी बृहदारण्यक उपनिषदाचा उल्लेख केला. अनेक उपनिषदांमध्ये या अध्यात्मविद्येसंबंधी आपल्याला संवाद मिळतो. एक 2-4 उदाहरणं आपण घेऊ. काही मंडळींनी उपनिषदांचा अभ्यास केलाही असेल यापूर्वी. आमच्या शैलाताईंकडे जेव्हा विषय व्हायचा तर शैलाताईंकडे आपटे काका म्हणजे भाऊ आपटे हे उपनिषद आधी घेत होते. त्यामुळे उपनिषदांची ओळख त्या मंडळींना झाली होती. आपल्याला काही उपनिषदांच्या आतमध्ये शिरायचं आहे अशातला काही भाग नाही, कारण दासबोधांना आधार म्हणून समर्थांनी उपनिषदं घेतलेलीच आहेत. त्यामुळे नुसतं आपल्याला जरी कळलं की अरे हो असं आहे का, म्हणजे मग हीच गोष्ट उपनिषदात आहे का, मग आपल्याला जरा आधार वाटतो. म्हणजे जसं असतं ना की आईला मान्य आहे ना, म्हणजे मग आपल्याला जरा बरं वाटतं की चला मग आपण करतो ते बरोबर आहे. तसं थोडं आहे की उपनिषदांना मान्य आहे ना, मग बरोबर आहे. मग काय आहे अध्यात्मविद्या, तर एक यमनचिकेत संवाद आहे, सगळ्यांना परिचित आहे. त्या कथेमध्ये मी काही फार शिरत नाही, थोडक्यात सांगून पुढे जाऊया. हा जो नचिकेत आहे हा लहान मुलगा नाही आहे. लहान मुलगा म्हणजे वयाने तो कदाचित लहान असेल, पण त्याचं आत्मतत्व जाणून घेण्यासाठी जी काही त्याची तयारी आहे ना, त्या दृष्टीने तो एक आध्यात्मिक पुरुष आहे. या नचिकेताच्या जेव्हा लक्षात आलं की अरे आपले वडील
गायी दान करतायत, पण त्या सगळ्या ज्या गायी आहेत त्या काही दुभत्या नाही आहेत काही, ज्याचा काही आपल्याला उपयोगच नाही. अशा गायी नुसत्या देऊन टाकतात, त्याचा काय उपयोग? आणि अनवधानाने असेल किंवा जाणून असेल आपल्याला माहिती नाही, पण नचिकेताने वडिलांना प्रश्न विचारला आणि वडिलांना म्हटलं की मला तुम्ही कोणाला देऊन टाकणार? आणि मग वडिलांनी राग आला वडिलांना त्याच्या प्रश्नाचा, की तुम्ही अशा तुम्हाला नको असणाऱ्या गायी देऊन टाकणार ज्याचा काही उपयोग नाही आहे, मला कोणाला देणार आहात? आणि मग वडिलांनी रागावर उत्तर दिलं, देणार आहे यमदेवाला. आता खरं रागारागाचं उत्तर असलं तरी ही गोष्ट जातस्य ध्रुव मृत्यू, जन्माला आलेल्याला प्रत्येकाला मृत्यू आहेच आहे. या अर्थाने नचिकेताला एवढंच कळलं की आपण यमदेवांकडे गेलं तर आपल्याला नेमकं काय तो अर्थ कळेल. आणि यम नचिकेताचा संवाद या खूप मोठा ब्रह्मविद्येसाठी ज्याची यमानी नचिकेताला ब्रह्मविद्या दिली, मोठेपण सांगितलं, त्याची गोष्ट इथे आपल्याला कळते. प्रत्यक्ष यमदेवानी नचिकेताला उपदेश दिला. नचिकेत असं सांगतात की तो यमदेवांच्या दारात म्हणे 2 दिवस 2 रात्री थांबला. आता लहान मुलगा आहे, तो तिथे थांबला. आपण की आपल्या चष्म्यातून त्याला बघायची आवश्यकता नाही आहे. तर अशा प्रकारचं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा अर्थ असाच असतो की नचिकेताचा जन्म याच कारणासाठी झालेला आहे. जसं आपण माऊलींच्या बाबतीत म्हणतो की 22व्या वर्षीच त्यांनी संजीवन समाधी घेतली, कारण ते तेवढ्याच कामासाठी इथे आलेले होते. त्यामुळे ही जी मंडळी आहेत त्यांच्या त्या कामापुरती ती आलेली असतात. तसा नचिकेत यमाशी संवाद करायला आणि आपल्यापर्यंत ती अध्यात्मविद्या आणून देण्यापुरताच आलेला होता. त्यामुळे नचिकेत लहान होता, मग तो 2 दिवस 2 रात्र तिथे कसा थांबला, मग हे असे प्रश्न काही विचारण्याचं कारण आपल्याला नाही आहे. त्यामुळे यमानी नचिकेताला ही ब्रह्मविद्येची थोरवी सांगितली. काय काय फरक सांगितला, आत्मकल्याणाचं जे हे साधन सांगतात त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला श्रेयस आणि प्रेयस या 2 गोष्टी सांगितल्या. श्रेयसाच्या मार्गानेच जाणारा जो असतो त्याची आत्मोन्नती होते. श्रेयसाच्या मार्गाने म्हणजे कल्याणाच्या मार्गाने. आता हा नचिकेत यमदेव त्याला सांगतायत आणि नचिकेत ऐकतो आहे. बुद्धिमान माणूस जो आहे तो बरोबर श्रेयस निवडतो असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि नचिकेताने यमराजांनी खरं तर अनेक प्रेयस गोष्टी नचिकेताला देऊ केल्या की मी काही तुला ब्रह्मविद्या देत नाही, तू चांगला भरपूर राज्य कर, तुला सगळी वैभव देतो. परंतु नचिकेताने यमदेवानीच सांगितल्याप्रमाणे श्रेयसाची मागणी केली, प्रेयसाची मागणी केली नाही. आणि म्हणाले नाही मला अध्यात्मज्ञानच पाहिजे, आत्मज्ञानाचाच मला अभ्यास करायचा आहे, तेच मला शिकवा, मला हे प्रेयस राज्य वगैरे मला काही नको. आणि यमराजाने असं हे अविनाशी असणारं जे अध्यात्मज्ञान आहे ते नचिकेताला दिलं. तेच ज्ञान आपल्याला या दशकामध्ये समर्थ देणार आहे. दुसरा एक छांदोग्य उपनिषदामध्ये कथा येते अरुणी आणि श्वेतकेतूची. निदान आपल्याला ही नावं सगळी कानावर असावीत. नचिकेत यमदेव आपल्याला माहिती आहे, पण आता हा अरुणी आणि श्वेतकेतू संवाद आहे. अरुणी कोण आहे? तर अरुणी म्हणजे अरुणाचा उद्दालक नावाचा पुत्र, वडिलांच्यावरून नाव दिलं जातं म्हणून त्याला अरुणी म्हटलं आहे. आणि हा अरुणीचा मुलगा जो आहे तो श्वेतकेतू. हा श्वेतकेतू 12 वर्ष गुरुगृही राहिला आहे आणि गुरुगृही राहून त्यांनी वेदांचा अभ्यास केलेला आहे. आणि असा तो 12 वर्ष गुरुगृही राहून जेव्हा घरी येतो तेव्हा लक्षात येतं वडिलांच्या की हा आपल्या विद्येचा अहंकारग्रस्त झालेला आहे. विद्या घेतली त्यांनी, पण याला भयंकर अहंकार आलेला आहे. मग याचा उपयोग होणार नाही, याला वेळीच आपल्याला त्या अहंकारापासून दूर केलं पाहिजे. आणि वडिलांनी समजून त्याला सांगितलं की तुला वेदांचा अभ्यास झाला तुझा, पण म्हणजे तुला अध्यात्मविद्या कळली असं नाही आहे. मग अध्यात्मविद्या कळण्यासाठी काय आपण सारखे पाहतोच आहे की द्यायची घ्यायची विद्या नाही आहे. त्या वडिलांना कळलं, परंतु वडील अध्यात्मविद्या त्याला शिकवण्यासाठी पुन्हा साधना कर एवढंच सांगू शकत होते. तू वेदांचा अभ्यास केला असलास, 12 वर्ष गुरुगृही राहिला असलास, तरीसुद्धा तुला अध्यात्मविद्येसाठी अभ्यास करायला लागेल असं वडिलांनी सांगितलं. आणि मग त्यांनी अन्नाशिवाय 15 दिवस राहायचं ठरवलं. साधना करायची ना तर त्याच्यासाठी आपल्याला देहाला कष्ट द्यावे लागतात. आपण आत्ता पाहिलं आहे 11 दिवस उपास केला आपल्या पंतप्रधानांनी. नाही परदेशात 11 दिवस जायचं तर नाही कुठे गेले ते अशा ठिकाणी गेले की या ठिकाणी सगळ्या देवस्थानचा आशीर्वाद ते घेऊन गेले. त्यामुळे कुठली गोष्ट मिळवायची तर त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला साधना करावी लागते. या अरुणीनी श्वेतकेतूला जे सांगितलं तर 15 दिवस अन्नत्याग करायला सांगितलं. आणि श्वेतकेतूनी मात्र वडिलांचं ऐकलं
केवळ पाणी पिऊन राहिला 15 दिवस. आणि मग श्वेतकेतूला ह्या आपल्या वडिलांकडून अध्यात्मविद्येचं ज्ञान मिळालं. ते छांदोग्य उपनिषद आहे. उपनिषदाच्या द्वारा वडिलांनी मुलाला ही अध्यात्मविद्या दिली. तिसरा आणखीन एक आहे याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद आहे. बृहदारण्यक उपनिषदातला संवाद आहे हा. त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य खरं म्हणजे गृहस्थाश्रमी आहेत. 2 पत्नी आहेत त्याला, मैत्रेयी आणि कात्यायनी. परंतु काही वर्ष त्यांचा आश्रम चालला आणि त्यांनी ठरवलं की आता गृहस्थाश्रम सोडून संन्यास घ्यायचा. आणि मग संन्यास घेताना असं असतं की स्त्रियांची परवानगी लागते. पत्नीच्या परवानगीशिवाय आपल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करता येत नाही. आणि म्हणून हे स्वतः याज्ञवल्क्य आपल्या मैत्रिणीकडे म्हणजे पत्नीकडे आलेत आणि तिला विचारलं की एवढा मोठा आश्रम आहे तो सगळा तुला चालवायचा आहे आणि मी आता असा संन्यास घ्यायला चाललेलो आहे. तेव्हा तिने त्याला परवानगी तर दिली. पण त्यांनी असं सांगितलं की दोघी जणींना माझा जो आश्रम आहे, आश्रमाची जी काही संपत्ती आहे त्या काळामध्ये गोधन ही मोठी संपत्ती होती. त्यामुळे हे गोधन मी तुम्हाला दोघींमध्ये अर्ध देतो आणि मी संन्यास आश्रमात जातो, तुम्ही दोघी जणी हा आश्रम चालवा. तर ही मैत्रिणी जी आहे त्या मैत्रिणी त्यांना विचारलं की या सगळ्यामुळे मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे का तुम्ही दिलेल्या वैभवातून? ते म्हणाले नाही, उर्वरित तुझं जीवन सुखासमाधानाने नीट जावं याच्यासाठी माझ्या संपत्तीची केलेली ही विभागणी आहे. मग म्हणाले मला यातलं काही नको. त्या मैत्रिणी यांचं सगळं नाकारलं. म्हणाली मला यातलं काही नको, हे तुमचं जे धन आहे हे दोघींमध्ये तुम्ही वाटणार आहात याची मला काही आवश्यकता नाही. या धनाने मला अध्यात्मविद्या नाही ना प्राप्त होणार. माझा जन्म कशासाठी झाला आहे हे मला कळणार नाही, तर हे धन मला नको असं मैत्रिणी उत्तर दिलं. आणि याज्ञवल्क्य मैत्रीचं खरंच हे उत्तर ऐकून खऱ्या अर्थाने आनंदित झाले. आणि त्यांनी ह्या याज्ञवल्क्याने मैत्रेयीला आत्मज्ञान दिलं. ते बृहदारण्यक उपनिषद आहे. पत्नीला त्यांनी हे दिलं. त्यांनी असं सुरुवातीला म्हटलं आहे की आपलं प्रत्येक जे काही देहामुळे निर्माण झालेले संबंध आहेत ना त्याच्यामध्ये प्रेम असतं, पण त्याच्यामध्ये त्या प्रेमातून आपल्याला काहीतरी दुसरीकडून मिळवायचं असतं. पती पत्नीचं असू दे, मुलाचं आईचं असू दे, मुलीचं वडिलांचं असू दे, कुठलाही नातेसंबंध घ्या, प्रेम असतंच. अगदी त्याला तोडच नाही अशा पद्धतीचं हे असतं. पण तरीसुद्धा एक पिंच ऑफ सॉल्ट तिथे असतं असं वर्णन करतात. आणि मग याज्ञवल्क्य मैत्रेयी मात्र आता एका वेगळ्या भूमिकेत आहेत. आता पतीपत्नीची भूमिका नाही आहे. आता याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला अध्यात्मज्ञान दिलेलं आहे. आणि ते का तर ही अशा प्रकारची तिची ओढ जेव्हा दिसली की तिला हे धन नको होतं, तेव्हा याच्यातून मला काही नको आहे, मला अमृततत्व प्राप्त होणार आहे का तुमचं धन घेऊन? तर नाही, ते नाही मिळणार. मग त्यामुळे त्यांनी हे दिलं. स्वतःसाठी काही तिला मिळवायचं नव्हतं. उपनिषदाचं हेच काम आहे की उपनिषदांनी दाखवून देण्यासाठी पुढला मार्ग आम्हाला कळण्यासाठी या गोष्टी दिलेल्या आहेत. याज्ञवल्क्यांना ह्या ब्रह्मविद्येचा राजा म्हणतात. मैत्रेयीला त्याने आपल्या पत्नीला हे ज्ञान दिलं. तर हे ज्ञान देणारे या क्षेत्रातले ते महत्त्वाचे आहे. जसं जनक राजा, विदेह देशाचा जनक राजा, त्याचासुद्धा यज्ञासाठी जी मंडळी आलेली होती त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, ब्रह्मज्ञानी कोण, तर ते यांना बोलावण्यात आलेलं होतं. तेव्हासुद्धा एक परीक्षा घेतली होती. त्या जनकाने त्याच्याकडे असणाऱ्या 1000 गायींच्या शिंगांना सोन्याचे नाणी लावली होती. आणि त्या जाहीर केलं होतं की जो कोणी ब्रह्मज्ञानी आहे त्यांना ह्या सगळ्या गायी बक्षीस दिल्या जातील. मी मगाशीच म्हटलं की त्या काळामध्ये गोधनाला फार महत्त्व होतं. सगळं जे काही असेल श्रीमंती त्या गोधनामध्ये मोजायची असायची. त्यामुळे त्यांनी जनकाने घोषणा करून टाकली. आणि एकही माणूस काही पुढे येईना की मी ब्रह्मविद्या जाणतो, मी या सगळ्या गायी घेऊन जातो. महत्त्वाचं तेच आहे की ब्रह्मविद्या जाणतो असं म्हटलं की ब्रह्मविद्या नाही असं झालं. ब्रह्मविद्या ही द्यायची घ्यायची गोष्टच नाही. त्यामुळे एकही ब्रह्मवेत्ता त्या गायी घ्यायला पुढे येईना. त्यावेळेला याज्ञवल्क्यांनी असं केलं की आपल्या एका शिष्याला सांगितलं की जा जनकराजाकडून त्या गायी घे. याज्ञवल्क्यांचा शिष्य उठला आणि मग मात्र सगळ्यांच्यामध्ये चलबिचल झाली की अरे आपण करायला हवं होतं. आता या छोट्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून जनकराजाला ओळखायचं होतं की अरे खरी ब्रह्मविद्या कोणाला येते. याज्ञवल्क्यांनी थोडा वेळ वाट बघितली. कोणीच जेव्हा जाईना तेव्हा त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं. आणि मग त्या आज्ञेप्रमाणे सोमश्रवा नावाचा त्यांचा शिष्य त्यांनी त्या गायी सगळ्या ताब्यात घेतल्या. इथे याज्ञवल्क्यांनी
जनकाने ह्या अशा प्रकारची सगळ्यांची परीक्षा घेतली म्हणून जनकाला पण अध्यात्मविद्या सांगितली. म्हणून त्यांना राजा म्हटलं अध्यात्मविद्येचा. मैत्रेयीला पण त्यांनी सांगितलं आणि जनक राजाला पण अध्यात्मविद्या शिकवलेली. मुंडक उपनिषदांमध्ये अंगिरा आणि शौनक या दोघांचा संवाद आहे. तिथेही ब्रह्मविद्येचा उलगडा केलेला आहे. अंगिरसानी ब्रह्मविद्या या दिली. तिथे त्यांनी अपरा आणि परा, मगाशी मी म्हटलं की ब्रह्मविद्येला निरनिराळी नावं आहेत. त्याच्यात एक पराविद्या पण आहे. त्याच्यामध्ये परब्रह्माची अनुभूती देणारी म्हणून पराविद्या असं त्याचं नाव सांगितलं. तर याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला परा आणि अपराचं फरक काय, तर अपरा ही 6 वेदांग ज्याला म्हणतात, 4 वेद आणि 6 वेदांग याचा अभ्यास करणारी जी विद्या तिला अपरा विद्या म्हणायचं. तुमच्या आमच्या दृष्टीने आपण असं म्हणू की आपण बहुधा ज्ञाननिरूपण समास अभ्यासला आहे. त्याच्यामध्ये आपण मोठीच्या मोठी लिस्ट समर्थांनी आपल्याला दिली, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. तसं आपल्याला या अंगी रसाच्या संवादात दिसतं की ब्रह्मविद्या म्हणजे पराविद्या आहे, परमेश्वराबद्दलचं ज्ञान करून देणारी विद्या आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी वेद आणि उपनिषद आणि काय ग्रंथ असतील त्या सगळ्यांना त्यांनी शिक्षा, कल्प, व्याकरण, विरुक्त, छंद या सगळ्या वेद आणि वेदांग याला त्यांनी अपरा म्हटलं आहे. यांचा आपल्याला साधन म्हणून उपयोग करता येईल, पण हे म्हणजे ब्रह्मविद्या नाही. या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे म्हणजे अध्यात्मविद्या प्राप्त झाली असं होत नाही. अशी महत्त्वाची गोष्ट या महर्षी अंगिराने शौनकाला सांगितली आणि त्या दोघांच्या संवादातून एक ब्रह्मविद्येचा उलगडा ज्याला म्हणतो तो त्यांनी केला. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी आपला मुलगा अथर्वा याला ब्रह्मविद्या शिकवली. त्याची मोठी हे सांगतात की अथर्वानी अंगिनी भरद्वाजाला, असं भरद्वाजी सत्यवानाला, अशा मोठ्या परंपरेने ही ब्रह्मविद्या एकमेकाला दिले गेले. आपण या सगळ्या कथा का ऐकायच्या किंवा गोष्टी का ऐकायच्या याच्यातून काही निष्पन्न होणार नाही आहे. ब्रह्मविद्येचं महत्त्व कळावं एवढ्यासाठी की अरे याच्यापूर्वी एवढ्या लोकांनी याच्यावर काम केलेलं आहे म्हणून ही ब्रह्मविद्या महत्त्वाची आहे. मग आता ही ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या समर्थपण तुम्हा आम्हाला सांगतायत, सोपी करून सांगतायत. तुम्हा आम्हाला सांगताना काही एवढ्या मोठ्या परीक्षा वगैरे काही तर आपली घेणार नाही आहेत. त्याच्यासाठी त्यांनी फक्त आपल्याला गीतेचा आधार घेऊन व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन अशी जी व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मक बुद्धी जी आहे त्या बुद्धीचा उपयोग करायला सांगितलं आहेच आपल्याजवळ. त्या बुद्धीचं काम आहे. म्हणजे काय, तर माणसाने आपल्या जीवनाची एक दिशा ठरवली पाहिजे. नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कसं आपण उन्नत व्हायचं आहे हे आपल्याला ठरवायला हवं. आपली मुळात सुरुवातच तिथे होते की आपली उन्नती आपण भौतिक क्षेत्रामध्ये कशी व्हायला पाहिजे याची छान तयारी केलेली असते. मग शिक्षणाच्या विषयी विचार, अभ्यास कर, हां अभ्यास केला नाही तर पुढे कठीण आहे, असे सगळे संवाद आपल्या घरामध्ये असतात. कारण अभ्यास केला पाहिजे, चांगली डिग्री घेतली पाहिजे, चांगल्या शिक्षणानेच चांगल्या पदाची नोकरी मिळणार आहे, चांगल्या नोकरीनेच चांगला भरपूर पैसा मिळणार आहे आणि तुझं जीवन उन्नत होणार आहे. अशी आमची एक जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे. संतांच्या आणि आपल्या दृष्टीमध्ये हाच मोठा फरक आहे. संत या उन्नत जीवनाला उन्नत म्हणायला तयार नाहीत. नरदेह मिळाला आहे तर माझ्या जीवनाचा हेतू काय आहे, माझ्या जीवनाची दिशा काय आहे हीच आपल्याला कळायला हवी. कधी कधी मला असं वाटतं की हे सगळं वाचलं आणि खरंच आपल्या घरातलं आपलं नातवंड 8-10 वर्षाचं असं जॉबमाळ घेऊन बसलं, चालणार आहे का आपल्याला? आपण लगेच त्याला म्हणू हे आत्ता तुझं वय नाही. मग नेमकं आपलं काय बरोबर आणि काय चूक असा आपल्याला प्रश्न पडतो की आपली उन्नत स्थिती येण्याची जी काही आपली व्यवस्था आहे ती हीच आहे. वयाच्या 20, 25, 30 वर्षापर्यंत आम्ही फक्त अर्थार्जन चांगलं कसं होईल याच्यासाठी आम्ही खटपट करत असतो आणि मग कितीही जरी मिळालं तरी अपुरंच. 58 वर्ष निवृत्त व्हायचं आहे काय वय आहे का, मग आपण परत थोडीशी नोकरी करूया, अशा पद्धतीने आमचं चालूच राहतं. आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी ही जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला जर खऱ्या अर्थाने उन्नत व्हायचं असेल म्हणजे आपल्या जीवनाची दिशा ठरवायची असेल तर काय करायला हवं ते सांगतात की आपली निश्चयात्मक बुद्धी म्हणजे ईश्वरनिष्ठ बुद्धी असली पाहिजे. म्हणजे आत्म्याकडे आपली दृष्टी असली पाहिजे. आता हे सगळं करायचं नाही का,
तर हे होतं, संत आपल्याला सांगतात हे होतं, हे करावं लागतं. मग आपण थोडासा मध्य काढायचा प्रत्येक गोष्टीमधून, की आपल्याला हे तर सगळं करायचं आहे. खरंच आहे की या जगामध्ये राहायचं आहे, तर या भौतिक ज्ञानाच्या ठिकाणी आपल्याला उन्नत स्थिती करायला हे सगळं करायलाच हवं. पण याच्या जोडीला काय करता येईल? खरंच आपल्या जीवनाचा विचार आपल्याला लहान वयामध्ये करता येईल का? तर तो करण्यासाठी आपल्याला धर्मशास्त्राने 2 प्रकार सांगितलेले आहेत. धर्मशास्त्र आपल्या मनोही द्विविधम प्रोक्तम शुद्धम चा शुद्धमेव च अशुद्धम कामसंकल्पम शुद्धम काम विवर्जितम. अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. ते म्हणतात धर्मशास्त्र असं सांगतं आपल्याला की आपण काय करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता कामसंकल्पम अशुद्धम म्हणजे वाईट असणाऱ्या कामनेचा संकल्प नाही करायचा, वाईट गोष्टींचा संकल्प नाही करायचा. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं विवर्जितम, ते आपण काढून टाकायचं. एवढं तर आपल्याला करता येईल. म्हणजे इकडल्या उन्नत दिशेकडे भौतिक क्षेत्रामध्ये उन्नत दिशेकडे जाण्याचा मार्ग काही रोखला नाही आहे. आपण दासबोधामध्ये पुढे शिकणारच आहोत. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, समर्थांनी अगदी छान संसार करा, अगदी उत्तम संसार करा, वैभव प्राप्त होऊन दे. कुठल्याच आपल्या संतांनी हे केलं नाही. लक्ष्मी कशी उघड्या दाराने आपल्याकडे आली पाहिजे असं सांगितलंच आहे. मग धर्मशास्त्र आपल्याला काय सांगितलं, तर 2 मार्ग आहेत, त्यातल्या चांगल्या मार्गाचा अवलंब करा. येन केन प्रकारेण, म्हणजे विद्यार्थी दशेचा विचार करायचा असेल, मार्क चांगले मिळाले तर अभ्यास कर बाळा, हेच केलं पाहिजे. कॉपी करून नाही मार्क मिळवायचे आहेत. दोन्ही प्रकारांनी मार्क मिळवता येतात, इकडून पण मार्क मिळवता येऊ शकतात. अशा प्रकारचा विचार धर्मशास्त्र आपल्याला सांगतं की ती सुद्धा पूजाच आहे, ते सुद्धा अध्यात्मच आहे, वेगळं काही करायची आवश्यकता नाही आहे. कामनेचा त्याग केलेलं शुद्ध अंतःकरण असेल, शुद्ध मन असेल तर त्याला महत्त्व आहे. आणि ते शुद्ध मन असण्यासाठी निश्चयात्मक बुद्धी असायला पाहिजे. कामनेचा त्याग केलेलं शुद्ध मन असं असलं पाहिजे, मनामध्ये कुठली कामना न ठेवता. आणि खरंच आहे, जर का वर्षभर नीटपणाने मुलांनी अभ्यास केलेला असेल तर मग कशाला त्याला परीक्षेची निकालाच्या दिवशी टेन्शन येईल. मला माहिती आहे की मी अभ्यास केला आहे, मला एवढे मार्क मिळणार आहेत. मुलं सांगतात, अगदी व्यवस्थित सांगतात की आई मला नाही काही टेन्शन बिन्शन. आपल्यालाच येतं काय झाला आहे ना, केला असता अभ्यास, 50 आई जाईपर्यंत आया विचारतात मुलाला. तर तसं आहे की जर का नीटपणाने सगळं आपण केलं असेल तर सगळं आपलं व्यवस्थित होतं, ही भगवंताने आपल्याला खात्री दिलेली आहे. पण मनात कामना ठेवून आपण कुठली गोष्ट करायचं नाही. त्यासाठी त्या मनाला मागे बुद्धीचं बळ असावं लागतं. ती जी बुद्धी आहे ती निश्चयात्मक बुद्धी आहे. आपली बुद्धी कशी असते, आता ही सांगितली आपल्याला निश्चयात्मक बुद्धी हवी वगैरे. आपली बुद्धी कशी असते, बहुशाखा अनंताश्च, अनेक ठिकाणी धावणारी आपली बुद्धी असते. सगळीकडे हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे, असं पण हवं आहे, तसं पण हवं आहे. आता तर अलीकडे तर आपल्या नंतरच्या जनरेशनमधल्या मुलांची मला किवच येते. त्या आईला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात आपलं मूल पाहिजे. खेळात पण पाहिजे, चित्रकलेत पण पाहिजे, संगीत पण आलं पाहिजे, तबला पण आला पाहिजे, अभ्यास पण पाहिजे. अरे काय त्या पोराली करावं रे, सगळीकडे आपलं पोर आलंच पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी त्यांच्याजवळ उत्तरं पण असतात. आपण सांगायला गेलं, अगं नाही आई मावशी, सगळं त्याला दाखवून ठेवायचं, त्याच्यात कशात गती आहे ते नंतर करू, पण आत्ता तर त्याला सगळीकडे जाऊन दे. बरं बाबा जाऊ दे, काय करायला, अशी परिस्थिती आहे. तर आपण बहुशाखा अनंताश्च, आपलं काही अनेक ठिकाणी आपली बुद्धी धावणारी आहे, एका ठिकाणी आपली बुद्धी स्थिर नाही आहे. इथे अध्यात्मविद्येला तसं चालत नाही. आपली बुद्धी स्थिर असावी लागते. त्या चंचल मनाला स्थिर करायला आपलं बुद्धीचं अधिष्ठान चांगलं पक्कं असायला लागतं. या मनबुद्धीचं एकदा ऐक्य झालं ना, जे आपल्या बुद्धीला पटलं आहे आणि मन त्या बुद्धीला सांगितल्याप्रमाणे ऐकत आहे, तर मग अशी जी मंडळी असतात त्या मंडळींचं भलं होतं. पण मनबुद्धीचं ऐक्य नसलं तर मग ती मंडळी भोगाकडे जातात. मनबुद्धीचं ऐक्य व्हायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला जो आपल्या जीवनाचा मार्ग आहे, जीवनाची दिशा जी आपण ठरवलेली आहे त्या दिशेनं आपण जाऊ शकतो. अगदी स्पष्टपणानं आपल्याला धर्मशास्त्र सांगत आहे की मन आणि बुद्धीचा आपलं ऐक्य असलं पाहिजे. ते ऐक्य आपलं असेल तर आपल्याला छानपैकी मार्ग मिळतो, जीवनाची दिशा मिळते. नाही झालं तर काय ते माहितीच आहे आपल्याला. समाजाला ना अशा मनबुद्धीचं ऐक्य नसणाऱ्या व्यक्तींचा, म्हणजे भोगाकडे जाणाऱ्या व्यक्तींचा समाजाला पण धोका असतो. म्हणजे त्यांचं करणं एक असतं आणि वागणं भलतं असतं ना.
त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे जे की आहे ते घातक असतं. तुकाराम महाराज समर्थांसारख्या हातात चाबूक आहे. तुका म्हणे ऐशा नरा मोजुरी मारावा पैजारा. जे मनात आहे बुद्धीला पटलाय तसंच कर्म कर ना, करायचं भलतंच असं नाही चालणार. म्हणून ते आपल्याला सांगतायत की धर्मशास्त्र आपल्याला सांगतं की असं बहुशाखा सगळीकडे धावू नकोस, एका जागी स्थिर कर, मनाला स्थिर कर, बुद्धीला स्थिर कर. मनबुद्धीचं ऐक्य होऊ दे की आपल्या बरोबर योग्य ठिकाणी प्रगती होते. मनुष्य त्या योग्य ठिकाणी मार्गावर राहतो. काय होतं, आपण 3 शब्द शिकलो यापूर्वी, प्रकृती, विकृती आणि संस्कृती. आपल्याला प्रकृतीवर अधिष्ठान आपलं असतं आणि मग प्रकृतीवर आपण म्हणजे या दृश्य जगावरती असल्यामुळे आपल्याला 2 मार्ग आहेत ना. संस्कृतीकडे जाण्याचा पण मार्ग आहे, पण विकृतीकडे पण जाण्याचा मार्ग आहे. आणि उताराकडे गाडी लवकर जाते हो, काहीच करावं लागत नाही. चढणीचा रस्ता असला तर त्रास आहे, संस्कृतीकडे जाण्याचा ना रस्ता थोडा त्रासाचा आहे. उताराला पटकन, आळस करायला काहीच होत नाही. आज वर्ग नाही आहे मग थोडं उशिरा सगळं चालतं. आज वर्ग आहे की आपल्याला सगळं सकाळी लवकर, हा स्वाभाविक मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळे आपल्याला ते सांगताय की मनुष्य अशा ठिकाणी आहे, प्रकृतीच्या ठिकाणी मनुष्य आहे. आता त्यांनी संस्कृतीकडे जायचं आहे त्याच्यासाठी कष्ट आहेत. विकृतीकडे झाला की कष्ट नाही आहेत, विकृतीकडे सहज जाता येऊ येतं आपल्याला. आणि म्हणून समाजामध्ये अशी जी बहुशाखा सगळीकडे धावणारी जी मंडळी आहेत तशा मंडळींचा नाही उपयोग होत. म्हणून मग आपल्याला संत मंडळी सांगतायत की काय करावं. म्हणजे गोष्ट म्हणून सांगतात, पण खरं आहे की शंकराच्या मंदिरात जायचं. त्या शंकराची जी शक्ती आहे की त्यांनी बाबा एवढं सगळं दाह सगळ्या विषाचा सहन केला आणि असं सगळं आठवायला पाहिजे ना त्या शंकराच्या मंदिरात गेल्यावर की त्याच्या बाबा नाक काय आहे त्याच्याभोवती, किंवा त्यांनी असं अखंड रामनाम का ठेवलेलं आहे, डोक्यावरती गंगा का आहे. अशा सगळ्या गोष्टींचा त्या शंकराच्या मंदिरात गेल्यावर आपल्या मनात विचार यायला पाहिजे ना. पण विकृतीकडे जाणारी जी मंडळी असतात ती मंडळी मंदिरात गेली तर काय करतात, कीर्तनकार प्रवचनकार असतात ना, ते अशा गोष्टी मध्ये घालतात म्हणजे लोकांना जरा त्या याचं आवडतं. त्यामुळे ही जी मंडळी आहेत म्हणजे विकृतीकडे जाणारी ती मंडळी नंदीच्या नाकातच म्हणजे बोटं खाऊन बघतात किती गार आहे. आता ही काय गार आहे बघायची जागा आहे का, अरे काय शंकराच्या तिथे तू दर्शनास ते बघ ना काय करायचं आहे. तर मंडळींचं असं असतं, विकृतीकडे जाणाऱ्या मंडळींचं वागणं ही अशी काहीतरी असतात. स्वतः दारू प्यायची आणि इतरांना अरे काही होत नाही एखादी घ्यायला, सिगरेट ओढायची दुसऱ्याला द्यायची, हे जे आहे विकृतीकडे नेणं आहे. अरे तुला काय करायचं ते कर आणि बोल ना, तू बाकीच्याला कशाला करतो आहेस. अशा प्रकारचा विचार कुठेतरी मनात आला पाहिजे. त्यामुळे आपल्याला धर्मशास्त्राचा आधार देऊन समर्थ सांगतात की विकृतीकडे जाणं सोपं असतं, संस्कृतीकडे जाणं कठीण असतं आणि तिकडेच आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी दिलेला दृष्टांत आहे, कदाचित यापूर्वी आपण ऐकला असेल, मला तो प्रसंग आवडतो. की आपण कसे आहोत तर एका अत्यंत घनदाट जंगलामध्ये पूर्वीच्या काळी पायी प्रवास करायला लागायचा. त्या घनदाट जंगलामधून एक लाकूड तोडायला चालला होता. त्याचं कामच ते की लाकडं तोडायची आणि दिवसा गावामध्ये जाऊन ती मोळी विकायची. पण त्या दिवशी असं झालं की उशीर झाला आणि 3 चोरांनी या लाकूड तोडायला जंगलामध्ये पकडलं. आता 3 चोरांनी पकडल्यानंतर त्याच्याजवळ जे काही होतं त्याच्यावर काही फार काही होता अशातला भाग नाही, पण जे होतं ते त्याच्याकडनं काढून घेतलं. आणि त्यातल्या 3 चोरांपैकी एका चोराने त्याला चांगलं बदडलं, मारलं. तो दुसरा म्हणाला की अरे कशाला मारतो आहे, त्याचं काही जे होतं ते आपण काढून घेतलं आहे, राहू दे ना आता. आणि मग तो बिचारा पडला होता, त्याला मार लागला होता. जंगलातलं असं कोणी मदतीला पण येणारं नव्हतं. त्यातला दुसरा जो होता त्याच्या मनात थोडीशी दया निर्माण झाली. तो म्हणाला की जाऊ दे, आणखी मारू नकोच रे त्याला, आता कशाला मारतोच, राहू दे त्याला. आणि तिसऱ्याच्या मनात अजून थोडीशी दया निर्माण झाली. तो म्हणाला की ह्याला मदत कोणाची मिळाली तर असं मरेला, त्याच्यापेक्षा ह्याला आपण त्या जंगलाच्या थोड्याशा रस्त्यावर देऊया की त्याचा तो जरा सावध झाला की जाईल गावामध्ये. म्हणून त्याला त्यांनी थोडंसं वेशीपर्यंत आणून ठेवलं. आणि आता हे 3 चोर म्हणजे कोण आणि तो लाकूड तोड्या म्हणजे कोण असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे 3 चोर म्हणजे आपले सत्वरजतम आहेत. 3 चोरांचे 3 स्वभाव आहेत. एकाने खूप मारलं, तो तमोगुणी आहे. एकाने जरा अरे नको रे एवढं मारूस, तर घेतलं ना त्याच्या जवळचं काढून,
तो आपण मधला रजोगुण म्हणूया. आणि ज्यांनी आपल्याला वेशीपर्यंत येऊन ठेवलं तर सत्वगुण म्हणूया. आता घराजवळ नेलं, घरात नाही नेलं, सत्वगुणसुद्धा आपल्याला म्हणजे संस्कृतीकडे जाण्याचा मार्ग आपण पाहतो ना, तर आपल्याला असं वाटतं की अरे नाही, आपण सगळे सात्विक आहोत, आपण सत्वगुण, आपण विकृतीकडे जाणं कसं शक्य आहे? शक्यच आहे. आपण नाही असं जाणार, आपण संस्कृतीकडेच जाणार. कितीही असू दे तो चढणीचा रस्ता, तरी आपण याच रस्त्याने जाणार असं आपण म्हणतो. पण ही गोष्ट आपल्याला सांगते की सत्वगुण झाला तरीसुद्धा खात्री नाही केव्हा आपण उताराकडे आपली गाडी लागेल. म्हणून फार आपल्याला स्वतःला सांभाळायला लागतं की हे जंगल जे आहे ते म्हणजे आपलं आयुष्य आहे. आणि ह्या आपल्या आयुष्यामध्ये हे सत्व रज तम जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं त्या आपल्या जीवाला म्हणजे आपल्या ह्याला संस्कृतीकडे नेण्याच्या ऐवजी विकृतीकडे नेण्यासाठी तयार असतात. सत्वगुण झाला तरी तोसुद्धा आपल्याला पलीकडे नाही ह्याची गॅरंटी काही नाही, तो सीमेपर्यंत नाही, पुढे आपल्यालाच आपल्या मनाला आणि निश्चयात्मक बुद्धीला पार करून जायचं आहे. तिथे जर आपण करू शकलो तर आपल्याला पुढे जाता येईल. म्हणून आपल्याला ते सांगतात की परब्रह्म हे सत्वाच्याही पलीकडे आहे. सत्वगुण झाला तरी तिथे काही परब्रह्म प्राप्ती होणार नाही आहे. सात्विकतेचा सुद्धा अहंकार असो, आम्हाला हे आम्ही असं कधीच नाही गैर करणार, आम्ही असं नाहीच जाऊ शकणार असं म्हटलं जातं की नाही. असं काही नसतं. केव्हा कुठल्या माणसाचं काय थोडंसं चुकेल आणि घसरण लागेल याचा काही भरोसा देता येत नाही. चांगलं पण घडेल, असं काही नाही की वाईटच घडेल. एखाद्याच्या जीवनामध्ये असं काहीतरी घडेल की त्याचं एकदम जे काही जीवन होतं ते पालटून जाईल आणि तो खरोखर सत्वगुणाच्या पलीकडे जाईलही. अशी पण उदाहरणं आपल्याकडे आहेत. पण याच्यात आपल्या लक्षात असं येईल, निळोबाराने म्हटलं आहे शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया. निळोबाराय का मागणं मागतात बघा. ते म्हणतात की हे सगळं ना सहज गुण हवा. शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया असं म्हणण्यामागे निळोबांचं सांगणं आपल्याला आहे की हे गुण आहेत बरोबर आहे, पण यासुद्धा देऊन आम्ही अध्यात्माकडे जाऊ असं नाही, काही त्याच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. तो आमचा सहज गुण झाला पाहिजे, आणून नाही चालणार. आम्ही शांतीब्रह्मनाथांचं शांती फक्त ऐकतो वाचतो, आम्हाला करता येईल का? अगदी 100 वेळा नको, एखादा तरी आपल्याला दुसऱ्याची चूक पदरात घेता येईल का? शेकडो वेळा तो यवन थुंकला आणि शांती ब्रह्म असणारे नाथ जराही त्यांनी त्याच्यावरती पकड केली नाही, रागावले नाहीत, अगदी जराही त्यांनी त्याला काही त्रास दिला नाही, उलट जाऊन अंघोळ करत होते. असं शांतीब्रह्म असणाऱ्या नाथांनाच फक्त जमू शकतं. म्हणून आपल्याला निळोबायला सांगतायत की हा सहज गुण होईल का आमचा? आम्ही जिथे आमचं काही चालत नाही तिथे आम्ही शांत राहतो. जिथे आमचं चालतं असं वाटलं तर आम्ही बोलूच, शांत नाहीच राहणार. आमचा राग लगेच आम्हाला व्यक्त करायचाच असतो. तर हे सहज गुण जमतील का? संतांचं सांगणं जे आहे ना ते सांगणं आपण थोडा गंभीरपणानं लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की हे जे गुण आहेत ते आणायचं नाही आहेत. हो, क्षमा करायचे, शांती अंगी आणायचे, दया करायचे, हे गुण दुसऱ्याकडून घेऊन आपल्याला नाही मिळणार. हे आपले सहज गुण आहेत का? सहज आपल्याकडून हे घडत आहे का? हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ते त्याचा खरं म्हणजे निष्कर्ष ज्याला म्हणतात तो असा आहे की निश्चयात्मक बुद्धी असेल तर आपल्याला या गोष्टी आपल्याजवळ दिलेत बरं का. भगवंतानी दैवी गुण देऊन आपल्याला या भूमीवर पाठवलं आहे, सगळ्यांना दिलेत. दैवी संपत्ती म्हणतो आपण त्याला. सगळे दैवी गुण आपल्याला देऊन भगवंतानी आपल्याला पृथ्वीवर पाठवलं आहे. पण इथे आल्याबरोबर आपल्या या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टींशी आपली ओळख होते आणि ते सगळे दैवी गुण आपण विसरतो, सगळे विसरतो. गीतेच्या 16व्या अध्यायाची सुरुवातच आपण केली की आपल्याला त्या सगळी यादी मिळते. अभयम सत संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती सगळ्या 26 गुणांची यादी मिळते. ते सगळे गुण देऊन आपल्याला पाठवलं. पण इथे आलो मात्र पहिलाच गुण दिलाय ना आपल्याला, निर्भयपणा. देवादी किती घाबरतो आपण. घरातून बाहेर गेलो, रस्त्यावर गेलो, कुलूप लावलं ना, गॅस बंद केला ना, किती बारीक बारीक गोष्टी आम्ही घाबरलेलेच असतो सारखे. पण भगवंताने आपल्याला निर्भयता हा गुण देऊन पाठवलेला आहे. या दृश्य जगामध्ये आल्यावर जे काही अनुभव आम्हाला येतात त्या सगळ्या अनुभवांचा परिणाम असतो की आम्ही ते सगळे गुण विसरतो आहे. आणि म्हणून निळोबाराय सांगतात की हे सगळे सहज गुण, जन्माबरोबर आलेले गुण असे असले पाहिजे. सर्वानुभूती दया ही असलीच पाहिजे.
नाथांची गोष्ट सांगतात. आजही नाथांच्या पैठणला जे नाथांच्या परंपरेमधली मंडळी राहत आहेत त्यांच्याकडे विंचवाची पूजा केली जाते. आपल्याला आश्चर्य वाटतं की विंचवाची पूजा हा काय प्रकार आहे. तर एकदा असं नाथ असताना घडलं. नाथ पूजेला पाटावर बसले. नाथांकडे सारखा ना शिष्य समुदाय भोवती असायचा. त्यामुळे नाथांच्याकडे मंडळी बसली होती. सकाळी पूजाला नाथ आले आणि नाथ पाटावर पूजेला बसणार एवढ्यामध्ये एक विंचू पाटाखाली गेला. सगळे शिष्य नाथांना म्हणायला लागले. हो नाथ म्हणाले असू दे असू दे. त्याच्यात पण परमेश्वर दिसला ना, नाथांना दया, त्यामुळे त्याला तो देवच दिसला. तर असू दे. शिष्याला काही ते मान्य नव्हतं. शिष्य अगदी हातात वाहन घेऊनच तो पाटाखाली बाहेर येतोय कधी आणि मारतोय कधी म्हणून तयारच होते. पण नाथ शांत होते. शांती ब्रह्मच शांत होते. पाटावर बसले होते. नित्यासारखी पूजा चालली होती. शिष्यांचं पूजेपेक्षा लक्ष पाटाकडे. तो विंचू येतोय कधी आणि मारतोय कधी. तो विंचू काही बाहेर येत नव्हता, तिथेच होता. पण एवढं नजर ठेवून सुद्धा एका क्षणात सगळ्या नजरा बाजूला होऊन त्या विंचवानी उडी मारली आणि तांब्या जो होता पूजेच्या तांब्यावरती एक थाटी म्हणतात, ताटली असते, त्या ताटलीवर जाऊन बसला. नाथांची पूजा चालली. नाथ पूजा करतायत. त्या पूजेमध्ये त्याला पण सगळं मिळतं आहे. गंध, फूल, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य, प्रसाद सगळं त्या विंचवाला पण मिळतं आहे. ह्या सगळ्यांचा जीव वर खाली हा काय प्रकार चालला आहे. पण एक क्षण असा आला की त्याच्यातून परब्रह्माचं दर्शन नाथानं झालं विंचवामध्ये. आणि ती प्रथा आजही चालू आहे. आपण जसं नागपंचमीला कागदावरती नाग काढतो किंवा गंधाचे नाग काढतो तसं तिथे विंचू काढतात कागदावर आणि त्यांच्याकडे पूजा करतात. ही दया आहे. सर्वांभूती दया आहे म्हणायला ठीक आहे हो, पण अशी दया ते संतच करू जाणे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतायत की असं जेव्हा सहज गुण जे आपल्याला भगवंतांनी दिले आणि त्या गुणांचा आपण उपयोग करू तेव्हा ते मन आणि बुद्धीचं हे एकचित्त होईल असा विषय त्यांनी आपल्याला ह्या ब्रह्मविद्येत सांगितला. आणखीन एक मुद्दा जो आपण सुरुवातीला पाहिला त्याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत की ह्या भाषा कुठलीही असू दे पण योग्य यथार्थ आकलन व्हायचं असेल तर मग आपल्याला काय लागेल तर सत्समागम लागेल. संत साहित्य, संतांचा सहवास, संत साहित्याचा सहवास लागेल. सुभाषित दिला आहे समर्थाने. त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की काय असतं एका म्हणजे कुठल्या पात्रामध्ये वस्तू ठेवली आहे त्या वस्तूला महत्त्व द्या ना. आता ठीक आहे बासुंदी चांदीच्या वाटीत दिली तर आपल्याला नक्कीच छान वाटेल, पण समजा द्रोणात दिली तरी बासुंदी बासुंदीच आहे असा विचार करून तुम्ही त्या पदार्थाकडे बघा ना. असं समर्थ आपल्याला सांगताय की भाषेचं माध्यम कुठलं वापरलं आहे त्याचा विचार करू नका. संस्कृतमध्ये आलेलं ज्ञान आहे चांगलीच गोष्ट आहे, पण तेच ज्ञान आपल्याला समजा मराठी भाषेत आलं, आपल्याला नाथांचाच विषय निघाला तर माहितीच आहे नाथांच्या मुलाला म्हणजे आणखीन एक पिढी पुढे गेली ना, त्या पिढीतल्या हरिपंथाला सुद्धा नाथांचं हे मराठीतलं सांगणं मान्यच नव्हतं. तो काशीला जाऊन संस्कृत सगळं वेद अध्ययन करून आलेला होता. त्यामुळे ही जी संस्कृतची त्यावेळेला एवढी मोठी समाजावरती एक प्रकारची पक्की मगरमिठी होती ना, ती ह्या संत मंडळींना दोन पद्धतीने की त्यांनी त्यांचं वाङ्मय तर मराठी भाषेत आणलंच आणि मराठी भाषेच्या माध्यमातून सुद्धा या अध्यात्मविद्येचा अभ्यास करता येतो. त्यांनी म्हटलं आहे की पात्रद्वये, दोन प्रकारची पात्र असतील पण खाद्यम स्वादभेद, खाद्यामध्ये काही स्वादभेद नाही आहे. त्यामुळे जो काही पदार्थ आहे तो तोच असेल तर द्रोणात पण त्याची चव चांगलीच लागली पाहिजे. मग ठीक आहे ना, संस्कृतला काही आपण अडकाठी करत नाही, संस्कृत चांगलंच आहे, परंतु संस्कृतबरोबर मराठी भाषेत आलेलं हा जो अध्यात्मज्ञानासाठी भाषा कुठली असू दे पण यथार्थ आकलनासाठी जी उपलब्ध भाषा आहे किंवा जी सहज लोकांना समजणारी भाषा आहे त्या भाषेमध्ये घ्यावं आणि संत समागम करावा असं ते आपल्याला सांगतात. त्याचबरोबर हा थोडा अनुभवाचा विषय आहे असंही आपल्याला त्यांनी सांगितलं. अध्यात्मविद्या हा जो विषय आहे तो अनुभवाची गोष्ट आहे. अनुभव म्हणजे काय करायला हवं तर पहिलं आत्ता सांगितलं तसं निश्चयात्मक बुद्धी तर असायलाच हवी. ती प्रथम आपली बुद्धी शुद्ध हवी. म्हणजे असं आहे ना की फावल्या वेळात परमार्थ नाही करायचा आहे, परमार्थ प्रमुख. आणि म्हणजे समर्थांचीच भाषा आहे की प्रपंच होतो परमार्थ करावा लागतो. प्रपंच होत असतो त्या सगळ्या गोष्टी होतात
त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. तसं ते आपल्याला इथे पण सांगणार आहेत की हा थोडा अनुभवाचा विषय आहे की आपण काय केलं पाहिजे. तर परमार्थ हा फावल्या वेळात नाही करायचा, सातत्याने तो करायचा. मग त्याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. एक, मनावर ताबा, चित्तस्थिर आणि अत्यंत सावधानपण. या 3 गोष्टी आपल्याला म्हणजे ह्या अध्यात्मविद्येचं ज्ञान संपादन करायला, ज्या भौतिक गोष्टीचं ज्ञान संपादन करायला लागतात त्याच 3 गोष्टी आपल्याला दिल्या. इकडे सुद्धा आपल्याला सावधानता लागते, इकडे सुद्धा आपल्याला दृढनिश्चय लागतो, इकडे पण आपल्याला मनावरती ताबा ठेवावाच लागतो. त्याच गोष्टी आपल्याला ह्या अध्यात्मविद्येचं आत्मस्वरूपाचं विवेचन करताना पण लागतात. हेच 3 गुण. आता प्रश्न निर्माण होतो की अरे भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी जे हवं आहे तेच अध्यात्मविद्या मिळवण्यासाठी पण आपल्याला हवे आहेत. 50, 51, 52 या 3 ओव्या त्यांनी आपल्याला याच्यासाठी दिलेल्या आहेत. ते आपल्या लक्षात येतील की हे सगळे गुण, हे 3ही गुण भौतिक क्षेत्रातली काही गोष्ट मिळवायची असते तरी आपल्याला लागतात. तशाच अध्यात्मविद्येचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला मन ताब्यात ठेवावं लागतं, दृढ निश्चय करावा लागतो. हे मी करेनच. 18 अध्याय गीता पाठ करणाऱ्यांचा दृढ निश्चय असतो. मग ती वर्षभरामध्ये पाठ होते. झाली तर बघते बाई, असं बघते बाई नाही, करायचीच असा दृढ निश्चय असेल तर माणूस ना त्या पद्धतीने करतो. माझ्या बहिणीचं मी पाहिलं आहे, तिचा इतका दृढ निश्चय होता की रात्री गीतेचं पुस्तक आणि बॅटरी असं तिच्या उशाशी असायचं की म्हणत जाग आली की गीता म्हणायची आणि मग बाकीचा त्रास नको, म्हणजे कुठे चुकलं की लगेच बॅटरी लावून बघायची कुठला श्लोक चुकला आपला. हा ध्यास घ्यावा लागतो. दृढ निश्चयाखेरीज कुठलीही गोष्ट होत नाही. कुठलंही काम करायचं तर पक्का निश्चय असावा लागतो. एकदा निश्चय पक्का झाला ना की मग आपल्याला या सगळ्या आपल्या जे मन, बुद्धी, चित्त यांची जोड मिळते बरं का. आपण भानगडीतच पडत नाही ना. निश्चय कशाला, जमलं तर बघू अशीच आपली भाषा असते. म्हणून मग आपली पुढली पावलं टाकलीच जात नाही. पण एकदा मनाचा निश्चय केला की जमणार, मला करायचंच आहे, काही होऊन दे, करीनच असं म्हणायला लागलं की मग आपल्याला आपलं मन साथ देतं, आपली बुद्धी साथ देते. आपोआप आपल्याला सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतात. मग आपल्या निश्चयाच्या मध्ये येणाऱ्या गोष्टीसुद्धा सहजपणानं दूर होतात आणि आपल्याला मार्ग मिळतो. अशा पद्धतीचा विचार या अध्यात्मविद्येतसुद्धा अनुभवाला येतो असं समर्थ सांगतात. हे सांगता आणखीन एक महत्त्वाचा विषय समर्थाने घेतला. 53 ते 59 या ओव्यामध्ये पुन्हा एकदा मायेचं वर्णन केलं. ब्रह्म आलं की माया आलीच ना. ती ब्रह्मविद्येचं एवढं कौतुक चाललं आहे तर माया आलीच पाहिजे. आणि त्या मायेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की ही माया म्हणजे काय आहे. तर हा पंचभूतांचा सगळा पसारा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाने हे सगळं निर्माण केलेलं आहे. जे जे काही दृष्टीला आपल्या दिसतं आहे ती सगळी माया आहे आणि ते सगळं खोटं आहे. आता हे कसं पटावं आपल्याला, नाही पटणार. त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा ब्रह्मविद्या सांगायची, ब्रह्मज्ञान सांगायचं की तिथे पुन्हा ते सत्य आहे सांगण्यासाठी खोटं काय आहे ते सांगावं लागतं. म्हणून ते पुन्हा एकदा 5-6 ओव्यांमध्ये या पंचभूतांचा पसारा म्हणजे मायेचा पसारा आपल्याला सांगतात की जे जे आपल्या या जन्मचक्षुला दिसतं आहे ना ते सगळं नाशिवंत आहे. मनाला जो काही भास होतो ना ती पण मायाच आहे. स्वप्न पडतं ना ती पण मायाच आहे. क्षणभंगूर आहे, तर टिकणारी गोष्ट नाही, ते नाहीसंच होणार आहे. आणि म्हणून हे अशा प्रकारे आपल्याला मोहिनी घालणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मायेच्या प्रांगणात येतात. अशा प्रकारचा विचार करायचा. त्याच्यासाठी म्हटलं तसं बहुरूपी कशी सोंग घेतो तसं आपल्याला अडकवण्यासाठी ही माया वेगवेगळे प्रकारची सोंग घेते आणि आपल्याला अडकवतेच. मायाच आहे ती शेवटी की आपल्याला असं अडकवायला. दासबोधाच्या किंवा योगाच्या क्लासच्या वेळातच दुसरं काही असलं की आपल्याला तर अडकवणंच आहे. मग त्यावेळेला आपण काय करू. मग नेहमीच आता सद्यस्थितीत आहेत हे काय आपल्याला मिळतं आहे ना आता यूट्यूबवर, मग चालेल ना, एक दिवस नाही गेलं तरी. हा स्वाभाविक माणसाचा विचार होतो. आणि मग हे सगळं जे दृश्य दिसणाऱ्या गोष्टीमध्ये आपण जिथे जिथे अडकतो ती सगळी माया आहे, मोहिनी घालणारी आहे असं आपल्याला समर्थ मुद्दामच लगेच आपल्याला सांगतात. म्हणून मग आपल्याला या अशा प्रकारच्या ग्रंथांचा थोडा चिकाटीने अभ्यास करावा लागतो. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने दासबोधाच्या जरा चांगले प्रत्येकदा एखाद्या संताला एखाद्या ग्रंथाला चांगले दिवस मधून येत असतात. तसं सध्या दासबोधाचे चांगले दिवस आहेत. किती प्रकारच्या परीक्षा
पत्रद्वारा दासबोध अभ्यास ठीक आहे, अनेक वर्षांपासून परीक्षा आहे आणि मग त्याचा आता इतका प्रचार प्रसार होतो की अगदी अनेक देशांमधून पण ही परीक्षा चाललेली आहे. त्याच्यासाठी सगळ्या सोयी केल्या आहेत. ऑनलाईन पण परीक्षा होते. त्याची अगदी छोट्या छोट्या प्रमाणावर की कुठल्याही महिन्यामध्ये सुरू करा. पूर्वी असायचं की वर्ष सुरुवातीला जानेवारीतच पहिला पेपर पाठवा. आता काही नाही, तुमच्या मनात आला आहे ना त्या महिन्यात पहिला पेपर पाठवा. ऑनलाईन तर ऑनलाईन पाठवा, असं पण पाठवायला हरकत. इंग्लिश हवं आहे इंग्लिशमध्ये पाठवा, हिंदी हवं आहे हिंदीत पाठवा. सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या. बरं, एवढ्या थांबत नाही. यांनी होतं दासबोधाची नुसती ओळख, कारण बार्टिक 36च पेपर लिहायचे, म्हणजे 36च समास किंवा फार तर एका विषयावरती 2-2 समास असतील तर ते घेतलेत. त्यामुळे आणखीन एक 50-60 समासांचा अभ्यास होईल. पण 200 समासांचा अभ्यास व्हायला काय, मग परत समर्थ विद्यापीठ, मग समर्थ विद्याच्या परीक्षा, मग दासबोधासारखाच मनोबोधाच्या परीक्षा, मग त्याच्या जरा सखोल अभ्यास. इतकं छान 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 आपल्याला भोवताली उपलब्ध करून दिला आहे की असं लक्षात येतं की अरे ग्रंथाचा हा सध्या असं पण म्हणूया की त्याला चांगले दिवस आहेत. समर्थांच्या परीक्षा सध्या आता गीतेला खूप मोठं छान दिवस आलेलं आहे. आता आज वर्तमानपत्रात सकाळी सकाळी छान वाचून बरं वाटलं की एवढं मोठं त्या मंडळींनी संकल्प केलेला आहे की घर घर में काय, माणसाच्या ठिकाणी आता गीतेचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, सगळ्या जगभर झाला पाहिजे. हा गीतेचा विचार जो आहे, त्यामुळे संत समागम, संत ग्रंथांचा समागम हा झाला की अध्यात्मविद्या दूर नाही, असं समर्थ आपल्याला या अर्थाने सांगतायत. ते आपल्या लक्षात येईल. आणखीन एक विषय या संदर्भात समर्थाने आपल्याला, म्हणजे जसं भाषेचं सांगितलं तसं आणखीन एक विषय ते आपल्याला सांगणार आहेत. तो असा आहे की अध्यात्म हे एकाला झालं आहे म्हणून दुसऱ्या, म्हणजे अनुभव नाही, अनुभवांनी आपल्याला समजेल पण दुसऱ्याच्या अनुभवांनी आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे संतांचा जरी किती आपण उल्लेख केला असला तरी त्यांचा आधार आपण घेऊ शकू, पण त्यांच्या अनुभवाने आपल्याला हे सगळं, त्यांना आलं मग मला येईल, की त्यांना जर म्हणून मला येईल तर असं जमणार नाही. म्हणून त्यांनी परत सुरुवातीच्या ह्याच्यात आलं तर 14 ब्रह्मांची कल्पना का मांडली, त्याचा आपल्याला विचार करायला लागेल की हे जे परब्रह्म आहे हे सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म परब्रह्माला स्थूल अशा 14 व्याख्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या सगळ्या 14च्या 14 व्याख्या कशा चुकीच्या आहेत, ह्या सगळ्या 14 ज्या व्याख्या आहेत ह्या म्हणजे जसं असतं ना की देहाच्या प्रेमामुळे आपली जी ज्ञानदृष्टी आहे आपल्याजवळ, पण ज्ञानदृष्टी आपण अंध झालो आहे ज्ञानदृष्टीच्या माध्यमातून. म्हणजे कसं की आपल्याला कळतं आहे पण आपल्याला ते जायचंच नाही आहे तिकडे. म्हणून एका अर्थाने जोपर्यंत या देहामध्ये आपण अडकतो आहे तोपर्यंत आपण ज्ञानदृष्टीच्या दृष्टीनं अंध आहोत, तो पण आपल्याला कळत नाही. आपल्याला जे या चर्मचक्षून दिसत आहेत तेच बरोबर आहे असं वाटतं. आणि म्हणून ते आपल्याला सांगणार आहेत की माणसाजवळ या ज्ञानदृष्टीचं बीज आहे. ह्या डोळ्यांकडे नको बघूया, या डोळ्यांच्या मागे असणारा जो ज्ञानाचा डोळा आहे त्याचं बीज माणसाजवळ आहे. पण देहाच्या प्रेमामुळे आपण अंध झालो आहे. देहाचं प्रेम कमी झालं की हे ज्ञानचक्षु उघडतील. अर्जुनाचा विचार केला तर आपल्याला पटकन कळेल. अर्जुनाला देहामुळे समोर असणारी मंडळी माझी आहेत, त्यांना मी मारायचं नाही असं अंधत्व आलं होतं. जेव्हा त्याला सर्वानुभूती परमेश्वर ही गोष्ट भगवंतांनी सांगितली की तू कोण मारणारा आणि ते कोण मरणारे, प्रत्येकजण आपापल्या कर्माप्रमाणे होणारच आहे, ही सगळी दृष्टी जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला दिली तेव्हा अर्जुनाला ज्ञानदृष्टी आली. त्यामुळे ज्ञानदृष्टी आपल्याजवळ पण आहे, फक्त आपल्याला काय झालं, आपण देहाच्या प्रेमात आहोत, त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने आपण अंध झालो आहे आणि आपल्याला ती ज्ञानदृष्टी काम करत नाही आहे. तो मीपणा, तो देहाचा माझेपणा हा बाजूला झाला तर मग या ज्ञानदृष्टीने आपल्याला परब्रह्माची खात्रीनं प्राप्ती होईल असं समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे दिसायला हा जरा मोठा समास आहे, पण एक 4 महत्त्वाच्या गोष्टी या समासामध्ये आपण अभ्यासल्यात. आणि संबंध हा दशक यासाठीच समर्थांनी खर्च केला आहे. त्यामुळे ही झाली विषयाची ओळख. म्हणून सुरुवातीला गणेश, शारदा, सद्गुरू यांचं स्तवन समर्थांनी केलं की आता हा जो अध्यात्मविद्येचा विषय मी घेणार आहे, हा अध्यात्मविद्येचा विषय श्रोत्यांना, समोर असणाऱ्या माझ्या महंतांना नीटपणाने कळावा, यासाठी या सगळ्यांची साथ आपल्याला असावी म्हणून त्यांना त्यांचं स्तवन केलं आहे. आणि मराठीत असणारा
किती किती महंतांच्या छोट्या छोट्या मुलांच्या कथा समर्थ चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की हे ज्ञान असणारी बाहेर मंडळी पुष्कळ होती नव्हती असं नाही, पण हे भौतिक ज्ञान असणारी मंडळी अध्यात्मज्ञान मिळवणाऱ्या मंडळींना कशी वाटेमध्ये अडथळे निर्माण करतात, ते अडथळे ह्या मुलांना कळावेत याच्यासाठी या ब्रह्मविद्येची ओळख समर्थांनी करून दिली आहे. त्यांच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला पण ती झाली आहे आणि उरलेल्या आता 9 समासामध्ये पण ती आपण करून घेणार आहोत. अशा अर्थाने या 14 ब्रह्मांकडे समर्थांची एक खासियत आहे. साधारणपणे दशकाला जे नाव दिलं जातं त्या नावाचा एक समास त्या 10मध्ये असतो, तसा तो तिसरा समास 14 ब्रह्मांच्या नावाचा आपल्याला मिळणारच आहे. तेव्हा आपल्याला आणखीन त्या सगळ्या नावांचा आणि त्या ह्याचा पण उलगडा होईल. परंतु जे नाही ते आहे असं दाखवून आधी सुरुवात केली आहे आणि मग ते कसं नाही आहे नाही आहे नाही आहे असं करून त्या ब्रह्मविद्येकडे आपल्याला नेलं आहे. अशी 7व्या दशकाची सुरुवात आज आपण केली आहे. पुढला विषय पुढल्या वेळेला. तव स्मरण संतत स्फुरणदाया मा घडो त्वदीय गुणकीर्तनध्वनि सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समय्या मुची तनुही देशकाजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.